विरमौलीला आलो मागण मागाया माझे एक विरमौलीला यंदा आमदार होऊ दे आमचे छोटम शेखला यंदा आमदार होऊ दे आमचे छोटम शेखला। रानी देख राजा ये मटकी एक फटकी में तोड़ता है। जय भवानी गोविंदा पथक वर्सोली आपण तयार राहायचं आहे। या ठिकाणी आपण पाहतोय देवी शास्त्रीनगर गोविंदा पथक यांचा सज्ज झालेला आहे। जे नागरिक उभे आहेत त्यांनी जरा साईडला व्हायचं। जय भवानी गोविंदा पथक वर्सोली एकच प्रतिनिधी असेल। जेव्हा आपलं सलामी दिली जाते त्यानंतर खेळाडू खाली उतरतो गोविंदा त्याला जाण्यासाठी जागा द्यावी अशी नम्र विनंती। चला पोहरा देवी शास्त्रीनगर गोविंदा पथक तयार राहायचंय सज्ज व्हायचंय। गेल्या अनेक वर्षापासून हा गोविंदा पथक या परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोविंदा पथक काढत आहे आणि या गोविंदा पथकाला तब्बल 15 वर्ष झाली आहे। सातत्याने खूप चांगल्या पद्धतीनं 5 थर 6 थर आणि 7 थर लावण्याचा विक्रम याच्या नावावरती आहे आणि नेहमीच प्रयत्न करणारा असा गोविंदा पथक आपण पाहतोय। ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांचा गोविंदा पथक आपण पाहत आहोत। या ठिकाणी प्रशांत मधुसूदन नाईक नगर अध्यक्ष यांचा गोविंदा पथक आपण पाहत आहोत। या ठिकाणी सुरुवात करूया आपण पोहरादेवी शास्त्रीनगर गोविंदा पथक। चला त्यांचे कोच मध्ये उभे आहेत, तुम्हाला बजर वाटला जाईल, सेटअप करून घ्या। एक मोबाईल आम्हाला सापडलेला आहे आमचे मित्र। सेटअप साठी तुम्हाला 5 मिनिटं दिली जात आहेत, आपण लगेच सेटअप करून घ्यायचं आहे। तुम्हाला 3 मिनिटं दिली जाते सेटअप साठी। एक वेळेचा अभाव आहे तर लक्षात ठेवा। तब्बल आपल्याला 16-17 मंडळ आहेत, त्यानंतर अजून 8 मंडळ आहेत। तर नक्कीच अरे आप इतना ऊंचा ऊपर जाएगा क्या क्या तीवर का डबल पर क्या बात है वाह। आपण पाहणार आहोत सर्व या ठिकाणी जे गोविंदा आहेत त्यांची जिद्द त्यांची चिकाटी त्यांची मेहनत खरोखर पाहायला मिळते आणि अलिबाग परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गोविंदा पथक आहे। मी कुणाल वर्सोकरला धन्यवाद देतो। कुणाल खरोखर तुमची जी मेहनत आहे अलिबाग कोलीवाडा गोविंदा पथकाचा धन्यवाद, त्यांनी खूप मेहनत घेतली आणि हा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला। आणि छोटम शेठ बरोबर आपण उपाधी आहे आणि कुणाल स्वतः एक चांगला खेळाडू सुद्धा आहे क्रिकेटचा आणि आज या ठिकाणी गोविंदा पथकाचा प्रशिक्षक सुद्धा आहे। कुणाल ही संकल्पना कशी आली, म्हणजे एवढ्या वर्षापासून आपण करत आहात आणि या टायमाला शेठला सांगितलं आणि त्या प्रमाणावरती तुम्ही आयोजित केलं? धनंजय सर, यानंतर होणारा गोविंदा पथक असेल जय हनुमान गोविंदा पथक सहाणगोठी आपण तयारीत राहायचं आहे। वर्सोली अनुपस्थित आहे। जय हनुमान गोविंदा पथक सहाणगोठी आपण तयारीत राहा। नक्की कुणाल काय तुम्हाला कसं वाटतंय? मला तर सेम प्रो गोविंदाची फिलिंग येते, छोटम शेठने ठेवलेली आहे आणि छोटम शेठ सारखा हे आयोजन कोण नाही करू शकत दुसरं। नक्कीच करा, तुमची मेहनत सुद्धा शकत नाही, कमी आहे, जरा लवकर दादा घ्या ना जरा। 5 मिनिटं झाली दादा, 5 मिनिटं झाली। ओके चला सुरुवात करा। मी आता बोलतोय, टायमिंग नोट केली जाते 1 चला 2 आणि 3। या पुढील गोविंदा पथक जय हनुमान गोविंदा पथक सहाणगोठी आपण तयार राहायचं आहे आणि त्याच्यानंतर मरुवाई गोविंदा पथक पिंपळफाट आपण देखील तयार राहायचं आहे। चालू गोविंदा पथक आपण पाहतोय पोहरादेवी गोविंदा पथक शास्त्रीनगर। धनंजय कुलकर्णी सर। हा सर बोला ना, कंटिन्यू करा। बघाला कसा गोविंदा चिपकला या ठिकाणी वरच्या गोविंदाला। पहिला थर, दुसरा थर, तिसरं, चौथं, 5वं आणि 6वं थर पहा। आपण पाहतोय टाळ्यांचा आवाज जोर या ठिकाणी येऊ द्या। जेवढे पण दर्शक बघतात टाळ्या वाजल्याच पाहिजे। ओ वाह, ट्रिपल 1 श्रीकृष्ण स्टाईल। आरामात आरामात उतरायचं, अरे अजिबात घाई करू नका, आरामात आरामात आरामात। तुमची जी सीडी आहे परफेक्ट येऊ द्या, सीडी परफेक्ट येऊ द्या, सीडी परफेक्ट येऊ द्या। अरे टोली जरा डीजे खाली
अतिशय धन्यवाद. या ठिकाणी आमच्या स्वयंसेवकांना विनंती असेल, कोणता संघ तयार आहे? या ठिकाणी जय हनुमान गोविंदा पथक सहाणगोठी आपण निमंत्रित केलं आहे. रेडी आहे का? आमच्या स्वयंसेवकांना विनंती असेल, आपण इकडे एंट्रीकडे चला. जय भवानी गोविंदा पथक वर्सोली आहे का? नाही आहे ना? जय हनुमान सहाणगोठी, सहाणगोठी ना, आपण सहाणगोठी संघाला निमंत्रित करतोय. ज्या गोविंदा पथकानं या ठिकाणी सलामी दिलेली आहे त्या गोविंदा पथकानं आपल्या सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. सहाणगोठी मात्र या ठिकाणी एंटर होतोय. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा असतील. जय हनुमान सहाणगोठी आपल्यासाठी.